काय झालं? अगं माझ्या विषाणूनं तुझा जन्म देता बाप माता नवे नवे तर तुझी प्रजा विषाणूनं माझ्या ग्रासली गेली. नक्की पहा, कित्येक जण खोंकतायत, कित्येकाला श्वास घेता येत नाहीये, अगदी त्यांचा देह पिळवटतोय. कुणामुळं? या विषुचिकेच्या विषाणूमुळं. पण आश्चर्य, हो आश्चर्य, आतापर्यंत नाही घडलं नाही. तू अद्याप माझ्या नजरेसमोर उभी कशी काय? नक्की या सगळ्यांना तुझी बाधा झाली, पण या शुभतेला तुझी बाधा झाली नाही. याच्या मुळाशी कारण काय कारण? भक्ती तत्व. ज्या माझ्या विघ्नहर्त्या गणपती गणनाची मी एक गणेशाने भक्ती करते, त्याच माझ्या भक्तीची फलश्रुती. आणि याच फलश्रुतीच्या योगे करून तू माझ्या केसाला सुद्धा जिनं या देवतांना सुद्धा ग्रासलं, ती विषुचिका एखाद्या सामान्य माणसाच्या देहात प्रवेश करू शकत नाही. अशक्य आहे. जिनं साक्षात देवेंद्राला सोडलं नाही, जिनं राजा नहुषाला सोडलं नाही, ती विषुचिका या सामान्य राजकन्येच्या देहात प्रवेश अशक्य. पण नाही का प्रयत्न. सावधान, सावधान. तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही. पण आज जी तुझी पावलं तू उचललीस ना, या माझ्या निष्पाप जनतेला नाहक खाण्याचं कर्तव्य तू करतेस. प्रत्येकाच्या शरीरात प्रवेश करून त्यांना ग्रासण्याचं कर्तव्य करतेस. नक्कीच. मला सांग, कोणता अपराध या माझ्या निष्पाप जनतेनं केला म्हणून तू या सगळ्यांना त्राही सोडतेस? हे बालिके, प्रत्येकाच्या कर्माचं फळ त्यांच्या नशिबात लिहिलेलं असतं. कर्माचं फळ. कारण ही विषुचिका म्हटल्यानंतर कुणी सामान्य नव्हे, देवतांचाही वास्तव्य जिचं, जी उगाच कोणाला उपद्रव करत नाही, जिथं काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे 6 विकार नांदतायत, तिथं ही विषुचिका स्वतःच स्थान मिळवते. अर्थात या तुझ्या प्रजेतील प्रत्येक मनुष्य प्राणी या षड रिपून ग्रासलाय, तिथं या विषुचिकेचं स्थान आहे. मला सांग विषुचिके, तू एक दैवी घटक आहेस ना? अगं तूच आता म्हणालीस, षड रिपू ज्याच्या अंगी प्रवेश करतात त्यांच्या अंगी तू प्रवेश करते. मला सांग, या विश्वाच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ हे भक्ती तत्व आहे. जो जो मरत मानव भक्ती करतो तो तो या षड रिपूंवर विजय मिळवतो. इथं जे चालू होतं ना, हे जे व्रत होतं ते देवाचं व्रत होतं. या देवाच्या व्रतात खंडता तू पडली, म्हणजे तुम्ही कमी पडला. असणारे प्रत्येक मरत मानव जिथं देवाचं व्रत करतात, जिथं भक्ती तत्व, इथं या भक्ती तत्वाचा संस्कार इथं असताना तू यांच्या शरीरात प्रवेश कसा काय केला? करू शकते. प्रथमच म्हटलंय, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षडरिपू प्रमाणे मी त्यांच्या देहात प्रवेश करू शकते. तुझ्या प्रजेतील ही काही प्रजा मोहान मंडित असेल, भक्ती करत असताना सुद्धा मनात स्वार्थ असेल, तिथं विषुचिका, तिला कुणीही रोखू शकत नाही. नाही तू, नाही देवता. इथं भक्ती करणारा प्रत्येक जीव हा आत्मरूपी परमेश्वरात लीन झालाय. आणि असं असताना सुद्धा भक्ती तत्वाच्या योगे करून ज्या षडरिपूंवर या माझ्या सगळ्या जीवांनी विजय मिळवला, तिथं तू प्रवेश करू शकत नाही. पण तरी सुद्धा तू तुझ्या मर्यादेचं उल्लंघन करून केव्हाच नाही. मी जर का माझ्या मर्यादेचं उल्लंघन केलं असेल, कसं ते मला पटवून दे. मला सांग, मगच तू माझ्या पित्याबरोबर संघर्ष करत असताना तू एक दैवी तत्व आहेच. तू प्रत्यक्ष वैकुंठ स्वामी आहे. स्वामीची त्या महाविष्णूची तू योगमाय आहे. मला सांग, योगमायेचं कर्तव्य काय ग? योगमायेपासून जे षडरिपू निर्माण झाले, या षडरिपू पासून या विषुचिकेची निर्मिती. मी दैवी तत्वातील आहे असं बोट तू ठेवतेस. योगमायेचं कर्तव्य काय? अगं
ज्याला ज्याला योगमाया समजली ना तो षडरिपूच्या अधीन केव्हा झाला नाही. त्यानं योगमायेला जिंकलंय. तो षडरिपू केव्हा बंदिवान झाला नाही. पण ही तुझी प्रजा योगमायेच्या अधीन न होता षडरिपूच्या अधीन होते. मग यावेळी माझं काय चुकतंय? हाती घेतलेलं स्वकर्तव्य म्हणजे स्वतःच अस्तित्व आणि स्वतःला लागलेली भूक शांत करण्यासाठी जर का मी माझं कर्तव्य पूर्ण करते, कुठं कमी पडते मी? तू तुझं कर्तव्य पूर्ण करतच नाही तर तू तुझ्या कर्तव्याला बाधा आणून मर्यादेचं उल्लंघन करते. मग मला सांग. ते मी तुला पटवून देते. हा? वैकुंठचा स्वामी महाविष्णू हा? याची तू योगमाया ना, योगमायेचं कर्तव्य मी तुला सांगते. सांग ना. अगं प्रत्यक्ष विश्वाची पालन करती देवता वैकुंठ स्वामी महाविष्णू ज्यावेळी क्षीरसागरी योग निद्रेच्या अधीन होतात ना तेव्हा त्यांच्या पश्चात या विश्वाचा समतोल राखणं आणि या विश्वाचं पालन करणं योगमायेचं कर्तव्य आहे. अगं जिथं तुझं तुझ्यावरच नियंत्रण नाही तिथं या विश्वाचं पालन तू काय करणार आहे? अगं मला सांग. हा, या विश्वात त्रय देवता नक्कीच. ब्रह्मा विष्णू महेश हो, यांचं कर्तव्य कोणतं? कोणतं कर्तव्य? सांग ना. अगं ब्रह्मदेवाने या विश्वात जीवाची निर्मिती करावी, उत्पत्ती करावी. विष्णू महाविष्णूना त्या जीवाचं पालन करावं आणि प्रत्यक्ष देवादिदेव महादेवांना या विश्वात जीवाचा संहार करावा. हे स्त्री देवांचं कर्तव्य होय ना? मग मी जी जन्माला आले ती दैवी तत्वानं जन्माला आले. नक्कीच. माझा जन्म होता क्षणी माझ्या हाती जे कर्तव्य दिलं ते कर्तव्य म्हणजे या विश्वात नीती नियम प्रत्येक गोष्टीला आहेत. नक्की. जेवढा धर्म आहे तेवढा अधर्म आहे, जेवढं पुण्य आहे तेवढं पाप आहे. जर का पापच या विश्वात नसेल तर पुण्याला कोणी किंमत देणार आहे का? तेच देणार नाही. जर का अधर्माला किंमत नसेल तर धर्माला कोण किंमत देणार आहे का? कोणीच नाही. मग त्याचप्रमाणे या विश्वाची लय करती देवता म्हणजे शिवशंभू महादेव यांचं कर्तव्य म्हणजे या विश्वात वाढणारा भार हा कमी करावा. जर का भोलेनाथांनी हे कर्तव्य बंद केलं विश्व सुरळीत चालेल का? मुळीच चालणार नाही ना. मग त्यातीलच एक घटक ही विषूची काय शिवशंभू भोलेनाथांना सहाय्य करण्यासाठी या विश्वात वाढणारा भार कमी करण्यासाठी ही विषूचिका आपल्या हाती कर्तव्य घेऊन देवतांना सहाय्य करते. एवढं लक्षात ठेव. विष्णूचिके, हा? तू जर देवतांना सहकार्य करते, विश्वाचा भार जर तू कमी करते तर मला सांग निरर्थक जो भार इथं उत्पन्न झालाय ना त्या भाराला तू कमी कर. पण जिथं सर्व सद्गुणांनी युक्त असणारा हा जीव तिथं त्यांच्या शरीरात प्रवेश करून तू अधर्माची वाटेकरी नाही. एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्या मनात काय चाललंय हे तू ओळखू शकत नाही. मला ओळखायचं होतं. तुझ्या मनात काय चाललंय हा सामान्य मनुष्य प्राणी ओळखू शकत नाही. कारण प्रत्येकाचं मन प्रत्येकाला समजतंय. आता तुझ्या प्रजेतील एखादा जर का पापानं मंडित असेल आणि तो तुझ्या समोर सत्याची वाहवा करत असेल तर तो धर्माचा पुरस्कर्ता नव्हे, तो अधर्माचा पुरस्कर्ता होय. तो तुझ्या मागून अधर्म करतोय हे तुला माहित आहे का? विष्णूचिके, तू म्हणतेस ते योग्य आहे. होय ना? पण इथं चालू आहे तो गणेश याग चालू आहे. या व्रताच्या योगे करून इथं हा जो समुदाय जमलाय ना या समुदायाच्या भोवती दैवी तत्व वावरते, भक्तीचं वलय वावरते. मग हे भक्तीचं वलय इथं 10 दिवसांनी असताना तू त्या भक्ती वलयात प्रवेश करू शकतो. विष्णूचिके, भक्तीचं महत्व मला मर्यादा नाहीये. मी स्वतंत्र आहे. जिथं माझ्या मनाला वाटेल बुद्धीला पटेल त्याप्रमाणे मी जाऊ शकते. कारण ब्रह्मदेवाची वरदान शक्ती माझ्या मागे आहे. हा. जो देह मला आवडेल तिथं मी जाऊ शकते. पण अधर्माला प्रोत्साहन या विश्वात विषूचिका कधी करणार नाही. आणि म्हणूनच धर्माचं पालन करत जिथं षडविकार वास्तव्य करतायत त्या प्रत्येकाच्या देहात जाऊन स्वतःची भूक मी भागवते. तर या विश्वाचा नियमच तसा आहे. जीवो जीवस्य जीवनम. माझी निर्मिती होता क्षणी हेच कर्तव्य माझ्या हाती दिलं न पेक्षा ती जर का तुझी पात्रता ती असती तर या राजकन्येच्या जीवनात न येता
तू एखाद्या विषाणूच्या जीवनात आली असतीस, लक्षात ठेव. विष्णूचिके, अगं षड रिपूंवर विकारांवर मात करण्यासाठी तुझा जन्म झालाय म्हणून तू सांगते, पण जिथं भक्तीचं अस्तित्व आहे तिथं षड रिपू उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही. कारण या विश्वाच्या ठाई अगं जिथं ही तुझ्या माझ्यासारखी मानवजात जन्माला आली नाही, जिथं माझ्यासारखे असंख्य मानवजात जिथं जन्माला आली नाही ना, त्या मानव जातीच्या अस्तित्व अगोदर भक्तीचं अस्तित्व आहे. कारण या विश्वाची निर्मिती करण्यासाठी, या समस्त मानव जातीची निर्मिती करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने सुद्धा देवादिदेव महादेव यांची तपश्चर्या केली, भक्ती केली. त्या भक्तीच्या योगी करून आपलं इच्छित साध्य करण्यासाठी या विश्वाच्या पाठीवर मरत मानव जन्माला घातला. अगं श्रवणम कीर्तनम स्मरणम वंदनम अर्चनम पाद्य सेवनम दास्य सख्या आणि आत्मनिवेदन या नवविध भक्तीच्या योगे करून हा माझा मरत मानव भक्ती करतोय. अगं भक्तीच्या योगे करून भक्तीचं श्रेष्ठत्व काय हे तुला कळणार नाही. अगं परमेश्वरानं आपलं इच्छित साध्य करावं म्हणून माझा हा जीव भक्ती करत नाहीये. अगं भक्तीचं अस्तित्व काय, भक्तीचं श्रेष्ठत्व काय, भक्तीच्या योगे करून मानसिक शांतता मिळते. अगं या भक्तीच्या अथांग सागरात लोटल्यानंतर प्रत्येक मरत मानवाला भक्तीच्या तत्वानं अथांग शांतता मिळते, मनाला स्थिरता लाभते. एवढंच नसून क्षण विकारांचं तू बोलतेस ना, अगं या भक्ती तत्वाच्या योगे करून सद्गुणांचा विकास होतो, अहंकार जिथं सर्वनाशास पावतो, षड विकारांचा लोप होतो, तिथं भक्ती तत्व अबाधी अबाध राहतं. त्याच्याही पलीकडे जाऊन या विश्वात जन्माला आलेला प्रत्येक जीव झटत असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी. अगं भगवंताच्या नामस्मरणात तदात्म असणारा हा आत्मा, हा जीव भक्ती करत असताना भक्तीच्या योगे करून मोक्ष प्राप्तीस उतरतो. असं असताना त्याच्याही पलीकडे जाऊन सकारात्मक ऊर्जा. अगं एखाद्या जीवावर जर संकट आलं ना, तर ते संकट दूर व्हावं याच्यापेक्षा त्या संकटाचं निवारण करण्यासाठी, त्या संकटाला न घाबरता त्या संकटाला प्रतिकार करण्यासाठी जो आत्मविश्वास, जी सकारात्मक ऊर्जा हवी असते ना, ती या भक्ती तत्वामुळे मिळते. आणि हे भक्तीचं अलौकिक अस्तित्व असताना तू या भक्ती तत्वावर मात मुळीच करू शकत नाही. शाबास, सुंदर बोललीस. हा? पण एक गोष्ट लक्षात ठेव, काय? मी तुला प्रथमच म्हटलंय, तुझ्या प्रजेच्या मनात काय चाललंय हे तू केव्हाही ओळखू शकत नाही. जिथं षडरिपू मला मिळालेत, जिथं षडरिपू आहेत तिथं रोगाची बाधा आहे हे लक्षात ठेव. जिथं देवराज इंद्राला ते चुकलं नाही, तिथं तुझा सामान्य मनुष्य प्राणी केव्हाही चुकू शकत नाही. कारण जिथं त्या देवेंद्रानं शतयज्ञाची सांगता करून त्रय देवतांचं अधिपत्य गाजविलं, तो देवतांची भक्ती तदात्म आहे, पण तरी सुद्धा ही रोगाची बाधा कुठे होते ग? जिथं या शिवशंभू महादेवाने हाती घेतलेलं कर्तव्य म्हणजे विश्वाचा भार कमी करणं, त्याच्यासाठीच माझी निर्मिती झाली. याही पुढे जाऊन जे ऋषी मुनी एखाद्याचा अपराध झाल्यानंतर त्याला शाप देत आहेत, त्या शापासाठी, तो शाप सत्य करण्यासाठी विकार स्वरूपात ही विसूचिका तिथं जाते. आणि याचं जिवंत उदाहरण या विश्वात देवराज देवेंद्र आहे, ज्याला भगेंद्र म्हणून या विश्वात गणलं गेलं. ती भग म्हणजे कुणी वेगळी नव्हे तर ही विसूचिका होय. तो कुष्ठरोग होय, तो या विसूचिकेपासून निर्माण झालाय. जिथं तो देव देवतांना सुद्धा चुकवता आला नाही, तिथं तुझ्यासारखा सामान्य मनुष्य चुकवू शकत नाही. एवढंच नव्हे तर तुमच्याप्रमाणे सामान्य राजकर्ता म्हणजे राजा नहुष याच्या जीवनात अगस्त्य महामुनी यांनी दिलेला शाप, आणि तो शाप सत्य करण्यासाठी ही विसूचिका तत्पर झाली. मग मला सांग, हे जर का देव कार्य असेल तर ही विसूचिका तुझ्याच प्रजेबाबत कशी काय चुकते ते सांग. याला कारण आहे. कारण तुझा सर्वोत्तम हेतू म्हणजे तुझी भूक आहे, आणि ती भूक भागवण्यासाठी तू जर मर्यादा सांगत असशील तर त्या मर्यादा मी मान्य केल्या असत्या.
पण जिथं माझं भक्ती तत्व आहे तिथं तू तुझ्या मर्यादेचं उल्लंघन एक करतोस. लक्षात ठेव, माझी प्रजा माझा जीव हा भक्तीच्या अधीन असताना तू माझ्या प्रजेचे काय तर माझं सुद्धा काही केव्हाही शक्य नाही. कारण प्रथमच तुला म्हटलंय जन्मताच अमर्याद विसूचिका आहे, हो ना. जिला कुठल्याही गोष्टीची मर्यादा देवतांनी घालून दिली नाहीये. तू जर अमर्याद मग? आहेस, विसूचिके, ऐक. तू जर जर मला मर्यादा नसेल तर तुझ्या जीवनात मर्यादा आहे. तू किती काय कुठं करू शकते, किती भक्ती प्राबल्य करू शकते, याला सुद्धा मर्यादा आहे. पण तुझ्या भक्तीत खंड पाडण्यासाठी विसूचिका आली नाहीये, तर स्वतःचा भक्ष नेत्रासमोर दिसतोय. पावला पावलावर माझी भूक वाढते आणि त्या भुकेच्या शमनासाठी मला सांग, तुम्ही सुद्धा वन्य प्राण्यांचे हनन करताना करतो. मग तोही अधर्मच आहे. एखाद्या वन्य प्राण्याचं स्वातंत्र्य लावून तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करतात म्हटल्यानंतर तुम्ही अधर्मी आहात. मग तुमच्या देहात मला प्रवेश कसा नाही? आम्ही अधर्मी आहोत असं म्हणू नकोस. तूच म्हणाली हं? वन्य जीवनात हिस्त्र शापुतांचं हनन आम्ही करतो. हं? अगं क्षत्रिय कुळात माझा जन्म झालाय. उचित क्षत्रिय असेच मृगया शास्त्राचे बोलते. कुणी घातलं? धर्मशास्त्र काय? कुणी घातलं? धर्मशास्त्र हे धर्मशास्त्र राजकर्त्यांच्या जीवनात कुणी घातलं? कुणी घातलं? हं? धर्माचे पुरस्कर्ते तर तुम्ही देवतत्व आहात. तिथं देवतत्वानं धर्माचं आचरण या विश्वाला दिलं, तिथं तू मला उलट प्रश्न शाबास. धर्मशास्त्र कुणी घडवलं? आणि म्हणूनच त्या धर्मशास्त्राप्रमाणे हा. ही विसूचिका वागते. मग मी सुद्धा जर त्या धर्मशास्त्राचं पालन एक राजकन्या असून तू जर करू शकतेस तर माझं धर्मशास्त्र मला सांगतोय या तुझ्या प्रजेतील अनेक जीव माझे भक्ष आहेत आणि धर्मशास्त्राप्रमाणे षड रिपुंचा विकार जिथं आहे तिथं रोगाची बाधा नक्कीच आहे. तुझ्या जीवनात तुम्ही भक्ती करताय पण ही भक्ती स्वार्थासाठी होय. कारण भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय मोक्ष नाही. मोक्ष पदाचा स्वार्थ स्वतःच्या जीवनात धरून ही भक्ती तुम्ही करताय आणि टेंबा माझ्या समोर मिळवते हे धर्मशास्त्र. विसूचिके, म्हणजे हं? तू सुद्धा कुणी नामानिराळी नाही. हं? मला सांग, स्वतःची सुद्धा भागवण्यासाठी एका जीवावर तू सुद्धा अवलंबून आहेस. मग त्या जीवाच्या जीवात प्रवेश करून चुकतेस तू. तिला ग्रासणं हा तुझा गैरसमज. स्वार्थ नाही का? तुझा गैरसमज कसा आहे. काय मला सांग? मी भक्ती का केली होती माहितीये? का केली होतीस? अगं जन्मताच विशाल स्वरूप मला धारण झालं. हो. अगं क्षणार्धात एखादं ब्रह्मांड सुद्धा स्वतःच्या उदरात सामावू शकते एवढं सामर्थ्य विसूचिकेमध्ये होतं. पण धर्माचं पालन करून हे विश्व सुरळीत चालावं या हेतूनं ब्रह्मदेवतेची आम्ही 1 सहस्र वर्ष भक्ती केली. ब्रह्मदेवतेला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवतेजवळ हा प्रश्न आम्ही उपस्थित केलाय की जर का माझं स्वरूप असंच विशाल काय होत गेलं तर हे एक दिवस एक ब्रह्मांड गिळंकृत करून हे विश्व लयाला जाईल. त्यावेळी सूक्ष्मात सूक्ष्म म्हणजे सुईच्या अग्रापेक्षाही सूक्ष्म स्वरूप केव्हाही कुठेही मी धारण करावी अशी अचाट शक्ती तुम्ही मला द्यावी. आता सूक्ष्म का सांग? धर्माचं पालन करून. जर का क्षणात माझ्या मनात आलं असतं विराट स्वरूप धारण करून क्षणार्धात तुझ्या प्रजेतील प्रत्येक मनुष्य प्राणी मी नष्ट करू शकले असते. पण हे सूक्ष्म रूप धारण करून जिथं षडरिपुंचा विकार आहे तिथंच मी मार्गाक्रमण करते. अर्थात माझ्या मार्गात आडवी येऊ नकोस. तुझ्या देहात मला प्रवेश हवाय. माझ्या शरीरात तू असे किती जरी जन्म घेतलेस तरी माझ्या शरीरात तू प्रवेश तुझ्या करू शकणार शरीरात मी जन्म घेणार नाही. तरी सुद्धा तू जर पुन्हा षड रिपूंच बोलत असशील, हं? षड रिपू आले म्हणजे तुला मर्यादा आल्या. कुणी मग तू सांगितलं? जर काय कुणी सांगितलं? मग मला सांग. मी सांगते या विसूचिकेला विश्वात मर्यादा नाही. मग षड रिपू पण- मर्यादा कशा काय सांगतेस तू? पण जिथं षडरिपू आहेत त्यांच्या सानिध्यात
विशुचिकेचं वास्तव्य म्हणजे आहे. मर्यादा आहे. माझ्या मागून मी जिथं जिथं माझ्याप्रमाणे विषाणू निर्माण करीन त्याप्रमाणे रोगाची लागण होते. असे अनेक रोग यावेळी विश्वात वाढत आहेत. त्याची गणना अजूनही कुणी केली नाही आणि ती अद्याप तरी होणार नाही, लक्षात ठेव. तुझ्यासारखे किती जरी रोग आणि विकार उद्भवले ना तरी मी तर शेवटच्या श्वासापर्यंत एकच सांगेन, या विश्वात तुझ्यापेक्षा श्रेष्ठ माझी भक्ती आहे. कुणाची भक्ती करते? मी कुणाची भक्ती करते? आता इथं काय चालू होतं? कुणाची भक्ती? मी विघ्नहर्ता गणपती गजाननाची भक्ती करते. अगं, जिथं त्याच्या बापाला मी सोडलं नाही तिथं तुझा विचार विशुचिका करणार असं तुला वाटते? मग तू माझ्या शरीरात मगा प्रवेश का केला नाहीस? म्हणूनच म्हटलं, हा? जे अशक्य राहिलंय ते शक्य करण्यासाठी पाऊल स्थिरावली. कोणीच करू शकत नाही. धर्माचंच पालन करेन, धर्माचंच पालन करेन आणि तुझ्या शरीरात प्रवेश विशुचिका मिळेल. कारण भुक्याला जीव व्याकुळ झालाय. तो जीव शांत करण्यासाठी म्हणजे तुझं हृदय, तुझं फुफ्फुस, तुझ्या आतड्यात पिळवटून तुझ्या देहाचा चोळामोळा करेल. त्यावेळी विशुचिका नाव सांगेल. विश्वशिके, तुझ्या या पोकळ धमकावणींना मी घाबरणारी नाही. तू जर म्हणत असशील धर्माचं पालन करणारी तू जर असशील तर धर्माच्या नावाखाली तू अधर्म करते, मग मी तर आता असं म्हणेन, हे युद्ध आहे ते विशुचिका आणि या शुभतेचं नाही. हे युद्ध आहे ते धर्माचं युद्ध आहे. शाबास. आणि ज्या ठिकाणी विश्वाच्या ठाई ठाई धर्म अधर्म या संघर्षात अधर्म जिथं फोबावला तिथं धर्माचं रक्षण करण्यासाठी विश्वविधात्या परमेश्वरानं जिथं तिथं धाव घेतलेली आहे. तो जर माझ्या शरीरात प्रवेश करू इच्छिस तर हात शस्त्र घेऊन तुझा शिरच्छेद, तुझा सर्वनाश केला शक्य नाही. अनेक जन्म जरी घेतलेस विशुचिकेला संपवणं कुणालाही शक्य नाही. जे देवदेवतांना शक्य झालं नाही ती सामान्य मनुष्य काय शक्य करणार आहे? जिने देवतांना आव्हान केलंय, जिने देवतांना ग्रासलंय, ती विशुचिका तुझ्या जीवनातून केव्हाही जाणार नाही. तुझ्या जीवनात नक्की षडरिपूंची मर्यादा असेल त्याप्रमाणे विशुचिका तुझ्या देहात प्रवेश करेल. नाही, ही तुझी भ्रामक कल्पना आहे. पण तरी सुद्धा तुझ्या मनातलं इच्छित साध्य करण्यासाठी माझ्या शरीरात जर प्रवेश करू इच्छिलीस, माझ्या शरीरात जरी प्रवेश केलास, मृत्यूच्या दोन फाशी जरी पडलास तरी मृत्यूला सुद्धा न घाबरणारी